देवळा तालुक्यातील दहिवड येथील चोर चावडी धबधब्यात बुडालेल्या मनमाड जवळच्या वडगाव पंगू येथील ऋषिकेश शशिकांत संसारे या 21 वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर अथक परिश्रमाने अखेर सापडला आहे। ऋषिकेश मित्रांसोबत पोहण्यासाठी व पावसाळी सहलीसाठी गेला असताना ही दुर्घटना घडली होती। मात्र ऋषिकेशच्या नातेवाईकांनी या मृत्यूमागे घातपात असल्याची शक्यता पोलिसांकडे संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले। मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत साध्या शवविच्छेदनाऐवजी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून सखोल तपासणी करण्याची मागणी लावून धरली। नातेवाईकांच्या मागणीनुसार मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून तिथे फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले जाणार आहे। पोलिसांची पुढील कारवाई कुटुंबियांच्या तक्रारीची दखल घेत देवळा पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास सुरू केला आहे। आता पोलीस फॉरेन्सिक अहवाल, घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई निश्चित करणार आहेत। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सर्वांचे लक्ष आता फॉरेन्सिक अहवालाकडे लागले आहे। दरम्यान ऋषिकेश मृत्यूने वडगाव पंगू व मनमाड परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे।